मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर चषकाचा समारोप मद्यधुंद दारू पार्टीने संपन्न झालाय। मीरा भाईंदर येथे महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषकाचे आयोजन दरवर्षी करण्यात येतं। या स्पर्धेत अनेक खेळाडू सहभागी होत असतात। यंदाही महापौर चषकाचे आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील सुभाषचंद्र बोस मैदानावर या चषकाचे सामने झाले। कार्यक्रम झाल्यानंतर त्याचा समारोप झाला। यावेळी अनेक मद्यधुंद प्रेमींनी कोणतीही लाज न बाळगता या ठिकाणी मंचावरच दारूची पार्टी रंगवली। फुकट मिळालेली दारू आणि विजयाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मद्य आणण्यात आलं होतं। मद्यप्रेमींनी मद्य पिऊन सर्व मैदानावर दारूच्या बाटल्या फेकून दिल्या। शिवाय फुकट मिळालेली दारू प्रमाणाबाहेर प्यायल्यानं सर्वत्र उलट्या आणि घाण करून मैदान गलिच्छ करून टाकलं। त्यामुळे अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या। बघा, पहिला तर हा महापौर चषक म्हणजे बीजेपी चषक। याच्यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेने पब्लिकचा जो पैसा वाया केलेला आहे, याच्यामध्ये जे खेळाडू पण आलेले, मी बोलतो फक्त बीजेपी बीजेपी बीजेपी, म्हणजे त्यांनी असं करून ठेवलं का ते महानगरपालिकेचा कार्यक्रम नाही, फक्त बीजेपीचा कार्यक्रम आहे। आणि याच्यामध्ये रात्री जे पार्ट्या झाल्या यांचे स्टेजवर बॉटल आहेत, मटणाचे प्लेटी पडलेले आहेत, म्हणजे हे बीजेपीवाले होते की कोण होते मला माहीत नाही। पण इथे असं प्रकरण जे घडलेलं आहे त्याच्यामध्ये इकडचा जो पहिला तर ग्राउंडचं जो संरक्षण करतो, ग्राउंडचा जो मॅनेजमेंट करतो, त्याची हकालपट्टी झाली पाहिजे। त्याला नगरपालिकेने पहिलाच कामावरनं काढून टाकायला पाहिजे। आणि ज्या अधिकारी या ग्राउंडचं संरक्षण करतात त्या अधिकाऱ्यांवर पण मोठी कारवाई झाली पाहिजे। कारण पब्लिक प्लेसवर यांनी दारू असे सर्व व्यसन केलेले आहेत। माझी नगरपालिकेचे अधिकाऱ्यांना ही विनंती आहे की इथे असं प्रकरण जे घडलेलं आहे, दारूचे पार्ट्या जे झालेले आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि रात्री पियाला जे बसलेले त्याच्यामध्ये जर नगरसेवक असतील तर त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे, ही माझी नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा प्रकारे आनंद व्यक्त करण्यासाठी दारूचे सेवन केलं जात असेल तर त्याचा समाजावर वाईट परिणाम होईल। शिवाय असेच जर करायचं होतं तर मग सामने या ठिकाणी आयोजित करू नये अशी मागणी अनेक नागरिकांनी केली। यामुळे अशा दारू पार्टीने पालिकेची लाज तर गेली, शिवाय पार्टीची रंगीत चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे। सर, काय सांगाल की काल महापौर चषक संपलं, त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची अवस्था इथे दिसण्यात येते, तर काय सांगाल तुम्ही? मग मी आज सकाळी मला आज मैदानातून काही जी मुलं येतात खेळायला त्यांचा मला फोन आला की साहेब इकडे मोठ्या प्रमाणात इकडे पार्टी झालेली दिसते आहे, तिकडे लोकांनी उलट्या करून तिकडे बेसिन भरलेला आहे, प्रचंड अस्वच्छता आहे आणि इकडे कोणी इकडे बघायला नाही आहे। तर ते मला समजल्यावरती मी इकडे आलो तर इकडची ही जी परिस्थिती बघितली ती अतिशय लाजिरवाणी आणि महानगरपालिका आणि महापौर असतील किंवा जे काही नगरसेवक असतील त्यांच्यासाठी अतिशय लाजिरवाणी आणि शर्मेची गोष्ट आहे की तुम्ही इकडे आता बघितलं की अक्षरशः इकडे ही ब्लॅक लेबलच्या दारूची बाटली पडलेली आहे, इकडे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकची बंदी असलेले ग्लास वापरले गेलेले आणि इकडे दारूची मोठी पार्टी झालेली आहे। आणि तुम्ही बघाल तिकडे उलट्या करून खुर्च्यांवरती उलटी केलेली दिसते आहे, आतमध्ये बेसिन तिकडे उलट्या करून भरलेलं आहे। म्हणजे एवढी घाण आणि लाजिरवाणी जी परिस्थिती आहे, हा महापौर चषक महापालिकेला अत्यंत काळीमा आणणारी ही जी घटना आहे। आणि ह्या प्रकरणात आयुक्त यांनी संबंधितांवरती कायदेशीर गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। जर यावर महापौरांनी लक्ष नाही दिलं, आयुक्तांनी लक्ष नाही दिलं, तर काय सांगाल तुम्ही, पुढे काय कराल? बघा, त्यांनी लक्ष नाही दिलं म्हणजे ह्याचा अर्थ ह्या पार्टीमध्ये ते सगळे सहभागी आहेत किंवा जे पार्टी करणारे आहे ती त्यांचीच माणसं आहेत आणि कदाचित त्यांचीच माणसं असणार। कारण का इकडे खुलेआम स्टेज इकडे जो आहे महापौर चषक झाला, मैदान आहे, खेळाचं मैदान आहे आणि या खेळाच्या मैदानामध्ये स्टेजवरती तुम्ही अशा पद्धतीनं दारूच्या पार्ट्या जर चालत असतील, ही महापालिकेच्या ताब्यातली ही सगळी जागा आहे आणि तिकडे जर अशा दारूच्या पार्ट्या चालत असतील आणि जर आयुक्त आणि महापौर जर काही कारवाई करणार नसतील तर निश्चितच ही शहरातील खेळाडूंसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि महापालिकेची लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं सगळ्यांचं संगनमत सहभाग आहे हे असंच म्हणावं लागेल। सर, काय सांगाल, सत्ताधाऱ्यांची स्वतःची सत्ता असल्यामुळे त्यांना कोणाचीच भीती उरली नाही आहे का? त्यामुळे हे असे प्रकार होत आहेत का? मी म्हटलं ना, सत्ताधारी किंवा भाजप हा विषय इकडे मला म्हणायचा नाही आहे। कारण मुळात महापौर चषक होता, नो डाऊट की हा अख्खा चषक हा भाजपचे नगरसेवक होते, इतर पक्षांनी बहिष्कार टाकला असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, त्यांनी बहिष्कार टाकला होता। राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांनी किंवा 1 करोड रुपयापेक्षा जास्त उधळपट्टी ह्याच्यावरती करण्यापेक्षा तुम्ही खेळाडूंना बेसिक सुविधा द्या, मैदानं चांगली करा, ही त्यांची मागणी होती।
ठीक आहे, ते त्यांच्या अनुषंगाने त्यांचं काय जे असेल, परंतु विषय मुळात असा आहे की ही अत्यंत लाजिरवाणी, ही महापौर असतील, आयुक्त असतील, या सगळ्यांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. जे जे नगरसेवक ह्यात सहभागी झाले होते, आम्ही सुद्धा याच्यामध्ये एक दिवस आम्ही मॅच खेळायला आलो होतो, त्यामुळे आमच्यासाठी सगळ्यांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे.